नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजे मॉस त्याचा लेसन बघा सिंपल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन. बघा त्यातला लाईक एक्झाम्पल बेस्ड ऑन स्ट्रेसेस इन अ बार्स ऑफ वेअरिंग द सेक्शन. बघा इथे आपल्याकडे सेक्शन ही व्हेरी झालेले. बघा पहिल्या सेक्शनचा जो डायमीटर जो आहे तो आहे 20 मिलीमीटर. दुसऱ्याचा डायमीटर बघा 10 मिलीमीटर आणि तिसऱ्याचा डायमीटर बघा 30 मिलीमीटर. बघा तुम्हाला इथे लेंथ दिलेली आहे 500 मिलीमीटर, 200 मिलीमीटर आणि इथं 800 मिलीमीटर. बघा पहिली लेंथ इथं L1 500, इथं L2 200 आणि इथं लक्षात घ्या L3 हा आहे 800. आलं लक्षात. इथं बघा पहिला जो डायमीटर हा D1 म्हणजे 20 मिलीमीटर, इथे लक्षात घ्या हा D2 10 मिलीमीटर आणि हा आपल्याकडे आहे D3 30 मिलीमीटर. तर आपल्याला फाइंड आउट करायचंय चेंज इन लेंथ म्हणजे इलॉंगेशन. बघा डेल्टा एल फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला डायमीटर दिल्यामुळे आपण काय करू, सगळ्यात पहिले आपण एरिया फाइंड आउट करू. बघा एरिया 1 π/4 d1 स्क्वेअर. d1 आपल्याकडे आहे इथं 20 तो 20 स्क्वेअर. त्यानंतर इथे लक्षात घ्या a2 π/4 d2 स्क्वेअर. d2 मध्ये बघा 10 तर स्क्वेअर. त्यानंतर आहे a3 म्हणजे π/4 इथे लक्षात द्या 30 चा स्क्वेअर. मग इथे बघा π/4 इंटू 20 स्क्वेअर. बघा याचा आन्सर जो आहे 314.16 मिलीमीटर स्क्वेअर. बघा a2 π/4 इंटू 10 स्क्वेअर. बघा याचा आन्सर आहे 78.54 मिलीमीटर स्क्वेअर. आणि इथे बघा π/4 इंटू 30 स्क्वेअर 706.86 मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण एरिया 1, एरिया 2 आणि एरिया 3 इथं फाइंड आउट केला. बघा तुम्हाला इथं P हा एक गिवन मध्ये आपल्याकडे आहे. दोन्ही बाजूंना बघा P म्हणजे कॉन्स्टंट आहे तो 50 किलो न्यूटन. तर 50 किलो न्यूटनला आपण न्यूटन मध्ये जर कन्वर्ट केलं म्हणजे तो होईल 50,000 न्यूटन. आलं लक्षात. बघा मग त्याच्यानंतर आपल्याला डेल्टा एल काढायचा आहे म्हणजे चेंज इन लेंथचा फॉर्म्युला बघा डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. मग याचा फॉर्म्युला बघा इथं P तर कॉन्स्टंट आहे म्हणून P त्याला इंटू L1 अपॉन A1 इंटू E. इथं लक्षात घ्या P L2 इथं आहे A2 इंटू E प्लस P L3 इथं आहे A3 इंटू E. बघा मग इथं P अपॉन E हे दोन कॉन्स्टंट आहे. ह्या टर्म बाजूला काढा. मग लक्षात घ्या इथं ब्रॅकेट मध्ये L1 अपॉन A1 प्लस इथं L2 अपॉन A2 इथं L3 अपॉन A3. बघा आता फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका P म्हणजे फोर्स तुम्हाला दिला 50 किलो न्यूटन. 50 किलो न्यूटनला न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे हा झाला आपल्याकडे 50,000 डिवाइड बाय E. E ची व्हॅल्यू बघा आपल्याला गिवन होती 1.05 इंटू 10⁵. 1.05 इंटू 10⁵. त्यानंतर बघा L1 आहे आपल्याकडे 500 डिवाइड बाय एरिया 1 314.16 प्लस L2 बघा 200 डिवाइड बाय A2 ची व्हॅल्यू 78.54 प्लस L3 बघा 800 डिवाइड बाय A3 706.86. बघा अशा पद्धतीने आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या. त्यानंतर पुढे बघा 50,000 डिवाइड बाय 1.05 इंटू 10⁵. बघा 50,000 divided by 1.05 into
10⁵. बघा याचा येणारा आन्सर इकडचा आहे कॅल्क्युलेशन मध्ये 0.476. बघा 0.476 मधलं कॅल्क्युलेशन करा. बघा इथं 500 डिवाइड बाय 314.16 प्लस 200 डिवाइड बाय 78.54 प्लस 800 डिवाइड बाय 706.86. बघा येणारा जे आन्सर आहे ते 5.2698. मग यांचा मल्टिपल करा. 0.476 इंटू 5.2698. लक्षात घ्यायचं फायनल आन्सर म्हणजे डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ 2.508 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये चेंज इन लेंथ हे फाइंड आउट केलं.